भारत मातेला वंदन करतो व तिरंग्याला सलाम करतो। राजेधिराज छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, आज ज्यांची जयंती आहे सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, समता, स्वतंत्रता, बंधुत्वता आणि न्यायावर आधारित समाज निर्माण करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्वात प्रथम या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। मित्रांनो, राज्य सरकारचे आमचे लाडक्या बहिणीचे तीन लाडके भाऊ, आमच्या राज्य सरकारचे लाडक्या बहिणीचे तीन लाडके भाऊ आज भाटव्याची किडनी काढून खात आहे साले भाड खाऊ। मित्रांनो, या राज्याची व्यवस्था काय हो? कोणत्या जातीसाठी पार्टीसाठी नाही आहे। ही व्यवस्था माणसासाठी आहे। पाणी माणसाला प्यावं लागतं, जेवण माणसाला करावं लागतं, प्रत्येक व्यवस्था माणसाला लागतं, रस्ते माणसाला लागते, नाल्याची व्यवस्था, स्वच्छता माणसाला लागते। हिंदू असन, मुसलमान असन, शीख असन, ईसाई असन, बौद्ध असन, हा सर्वात पहिले माणूस आहे। त्या माणसाची कदर या शासनाने केली पाहिजे। यासाठी आमचे वंदनीय बच्चूभाऊ कडू हे राजेधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडाच्या पायथ्यापासून तर आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी, माझ्या दिव्यांग बांधवांसाठी आजपर्यंत लढत आहे। मित्रांनो, आपल्याला रोशन कुड्याची आज किडनी काढण्यात आली, उद्या तुमची काढण्यात येऊ शकते, परवा आमची काढण्यात येऊ शकते। वंदनीय बच्चूभाऊ कडू साहेब यांचं आगमन झालेलं आहे, तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपण इथं बसून जावं। तरी वंदनीय बच्चूभाऊ कडू साहेबांचं मी नागबीड शहरामध्ये खूप स्वागत करतो, जिल्हा प्रमुख म्हणून स्वागत करतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। रामराजे चट्टाप यांना विनंती करतो मी व्यासपीठावर, सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर या। हॅलो, थांबा बोलू बंधूंनो, माझा ते तरुण बांधव शेतकरी रोशन पुढे संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्राला शर्मेने मान घालून देणारा अशी घटना